ए वत नळड्यात हे वक्की रे. आज आहे दिवस दुसरा आणि सकाळचे 7:05 झालेले आहेत आणि आम्ही अजून पण कुठं आहे रे रिसॉर्टवर. आणि नियोजनाच्या हिशोबाप्रमाणे आम्ही 5 वाजता निघायला पाहिजे होतो आणि 7-8 वाजेपर्यंत त्या ट्रेकिंग पॉईंटला पोचायला पाहिजे होतो. खरं ट्रिपमध्ये नियोजनाच्या हिशोबाने चाललं असं कधी होईल काय, शक्यच नाही. आणि पाऊस पण लय जोरात आहे आणि आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्यो 70 किलोमीटरचा प्रवास कापायचा आहे, ते पण ह्या असल्या रस्त्यामध्ये. सगळी गाडीत बसून तयार आहेत. एक गाडी बहुतेक आपली गेलेली पण आहे, आपण पण लगेच न घ्या आता. चला. आणि काल एकदम उत्कृष्टपणे गाडी चालवण्यामुळं आजचा आपला ड्रायव्हर पण करणू शेटच आहेत. रोहन तर काय 2 नंबर दाखवले, संडास आले. मराठी ते कन्नडमध्ये बोलतो. ये इकडं नाही, हे ना लँग्वेजचं हे नाही, बॅरियर नाही. मला मारायला मिळते, काय करायला गोड गोड हंबा पहिला मला कुठं मारायला मिळते. एका ठिकाणी आम्ही आता मेन रोडला कुठेतरी नाश्त्याला थांबलोय. जेव्हापासून आम्ही बेळगाव दांडेली ह्या रोडने आलोय ना, प्रत्येक चौकात आणि प्रत्येक गल्लीच्या समोर महाराजांचे असे अश्वावर बसलेले महाराजांची स्मारक दिसतात. जितके बघेल तितके कमीच आहेत, म्हणजे प्रत्येक गल्लीच्या समोर आहेत. एवढं तर महाराष्ट्रामध्ये पण नसतील. हे बघा हे आब्या काय कराले. आब्या चल घरला घेऊन या 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 या. अगं या, अरे मराठी समजत नाही काय? मराठी बायले 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 नाही. कम हियर, कम हियर. अरे इंग्लिश आहे. अण्णा इडली बेस्ट आहे. हां लाव ताकद. ट्रेकला पोचायला 2 तास वेळ झाला आणि ही पब्लिक आहे काय, गरज आहे का ह्याची? त्याला पाच कॉफी. कुत्र इकडं आहे ग, कुत्र इकडं आहे. तिला गैरसमज झालाय मोठी. लेट झाला आहे त्यामुळे आम्हाला गडबड करून ते लोक घेऊन जायला बघायला लागले लवकरात लवकर चेकपोस्टला. कस तरी पटापट सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही निघालो आहे. काय रे गाड्या इथं पार्किंग लावले आणि हे आपल्याला घेऊन जाणार आहेत. वा एक्सपेक्टेशन कशा होत्या तुला? काय थारबीर वाटलेली? चिक्कल विक्कल उडणार. बोलेरोतनं चाललोय आता. मला तर बोलेरो बघून मोड ऑफ झाला. त्यावेळेस आपण इंडिया घेऊन जाऊया तिकडे. रे ऑफ रोड कार म्हणले, ऑफ रोड कार हाईप. आपल्याला त्यांनी या गाडीतून 5 किलोमीटर घेऊन जाणार. तिथं चेकपोस्ट आणि तिथून मग वर. फक्त प्रॉब्लेम काय झाला, आमच्यासोबत एक 10 वर्षाचा ईशान सुद्धा आहे आणि ते म्हणत आहेत की 15 वर्ष जर खाली असेल तर ते अलाउड नाही वाटतं, असा काहीतरी विषय आहे. बघू ते आता चेकपोस्टला घ्यायला लागेल. उचलून बघ की उद्या आम्ही ते घेऊन डिस्प्ले पंचिंग आहे तुला पाठवतो माझ्याकडे. तर फायनली तिकीट भेटले
थोडं जुगाड केलं त्या लोकांनी आणि इथं पण आमचा एक अर्धा पाऊण तास गेला. पण फायनली किती वाजले रे? 11 वाजले. 11 वाजता ट्रेकला सुरुवात झालेली आहे. इथून हां दाजींमुळं पण झालं. दाजीने पण भरपूर खतरनाक जुगाड केलाय त्यामुळं आता हा ट्रेक चालू झालाय. इथून आम्हाला टोटल 11 किलोमीटर चालायचं आहे. अरे चला लवकर जेनजी चल ग गाडी ड्रायव्हरचं किती जाईल. इकडं ह्याला गाड आहेत, इकडे त्याला गाड आहेत. ए मामा चालू. अरे तिकडे गेलाय गाईड. अहो तिकडे गेलेत, खरंच गेलेत. चला प्रँक चालू आहे आणि खरंच आली ती लोक. आणि जर म्हणलं प्रँक आहे तर काय काय बोललीस काय बोललीस काय बोललीस. असलेली हे लोंडी. अरे तिकडे का चाललाय? इकडे जायचं आहे. गाईडने इकडे जायला सांगितलंय. चला. काय बेकार पाऊस आहे इथं. हा रेनकोट घालीस तोपर्यंत भिजायचं आहे. बघूया किती फास्ट घालू शकतो रेनकोट. अरे घाल की बाबा. ते राहू दे, भिजले जाता. राहू दे. राजूदा अहो चुकलाय रस्ता. ट्रेकच्या सुरुवातीलाच खेळखंडोबा आमचा मोरक्याच चुकलाय. अहो या नाही, त्या पाठीमागच्या रस्त्याने जायचं आहे. ही अशी असली माणसं आहेत आमच्याकडे. हो काही नाही. चला पॅक लंच घेतला. आमच्या महाराष्ट्रात असतो तर आम्ही व्यवस्थित झालो असतो. जय महाराष्ट्र. ऋतुराज कसं वाटतंय? ट्रेक सुरुवात चालू नाही. राजदा पहिल्यांदाच रस्ता चुकला. ट्रेक सुरू झाली आणि ते आणाय गेले. फोन चालू आहे आणि आणाय गेले. फोन करायचं सोडून. फोन चालू नाही. राजदा फोन नाही नाही आता नेटवर्क नाही. असं बोलवा तिच्या आईला कुठल्या मगरीच्या ह्याच्यातच घेऊन चाललाय आपल्याला. मगरीच आहे. रेल्वे पटरीच्या आपण जे खाली आलो ना, तिथनं खाली आल्या आल्या आपल्याला एक सिक्युरिटी चेकपोस्ट लागते. तिथं ते लोक रजिस्ट्रेशन ते करून घेतात. थोडं माहिती सांगतात की व्यवस्थित जावं. चांगले एकदम. त्यांची ती गोवा कोकणी स्टाईल भाषा आणि एकदम व्यवस्थित सांगतात की व्यवस्थित जाऊन या, दंगामस्ती नको, स्लिपरी जागा आहे. एक जे गाईड आहेत की नाही ते एकदम पुढे आहेत रस्ता दाखवायला आणि मी लास्ट आणि माझ्या मागे एक गाईड आहे ते मामा. आमच्या घरी होतं आज जंगलात घर आहे ना. जिथे ह्याच जंगलामध्ये? हा ह्या जंगलात आज घर आहे. मग दाखवतो तुम्हाला. हां म्हणजे तुमचा रोजचा रूट आहे? हे रोजचा रूट आहे आम्हाला. आमचा मामांचा रोजचा रूट आहे. हा इथं ह्याच जंगलात आत मध्ये कुठेतरी त्यांचं घर आहे. दाखवणार आहेत आता जाताना आपल्याला. मामा जंगली जनावर आहे तिथं भरपूर याच जंगलामध्ये ओपन मध्ये जंगली जनावर. तू टेन्शन घेऊ नको. तू वाघापेक्षा तू वाघापेक्षा फास्ट पळशील मला माहित आहे. हा आत्ता जरा जंगलातनं बाहेर आल्यानंतर असं मोकळं मोकळं वातावरण हे असं आहे. आणि आपल्याकडे की नाही एक अति प्रोफेशनल ट्रेकर आहे. आपण त्यांना विचारूया काय काय म्हणणं काय तुमचं? थोडं पाणी पिते. मग सगळं काय सांगते. एनर्जी. पाणी पी की ते घाम्याला आहे तेच. नाईस. भावा तुला मी एक गोष्ट सांगतो. आता फक्त अर्धा किलोमीटर झाला आणि अजून 10.5 किलोमीटर बाकी आहे आणि परत 11 किलोमीटर बाकी आहे. हे अर्धा किलोमीटर आहे? हा हे अर्धा किलोमीटर झाले आता सध्या. अर्धा? ती मामाने सांगितलं अर्धा किलोमीटर झाले फक्त.
कशी आहे नवीन खरेदी विषय आहे काय कसं वाटते पन्हाळा पावनखिंड आणि आज मध्ये काय असं फरक आहे काय लय फरक आहे कसला बुटाचा बुट आहे म्हणून तर एवढं धाडसानं आणि कॉन्फिडन्सनं चालवले मागच्या वेळी काकाला ह्यानं पाडलेला ऐ तुझी स्पीड काय रे माझी 4 तुमची 2 वाढवायला पाहिजे स्पीड 4 पिशवी झाली ओव्हरटेक करू नका रे एकमेकाला हां ठीक आहे एका लाईनीत जाऊया आपण काय खतरनाक पाऊस आहे लय बेकार पाऊस आला फक्त एवढंच काय आम्ही असं पूर्ण जंगलाच्या मधोमध असल्यामुळे झाडामुळे खाली येईना एक मोठे मोठे तेवढे थेंब यायला लागलेत तर ज्या प्रकारे पाऊस पडाला आहे ना बेकार बेकार परिस्थिती काय हो पाऊस आता तर वर झाड बी नाही जंगलाची आता भिजायचं खरं लय बेकार पाऊस आहे हा कमी झाला जरा कमी झाला बघितलंच काय आधी त्याच्या आधी कसे असा पाऊस नाव बोगडी वळायला लागली थंडीनं बेकार पाऊस आहे म्हणूनच रेड अलर्ट दिलता हे म्हणूनच रेड अलर्ट देतो मग कशाला आलास भावा देवानं पाठवलेलं दूध दिसायलाच माहिती आहे काय देवानं पाठवलेला दूध आहे ह्यो. असला ख्रिश्चनांचा असला नको भावा शेरपा दिसालीस खरंच हे? नाही तिथनं नाही डोळे गोट्या खावा गोट्या म्हणाले गोट्या का गोट्या म्हणाले आणि गोट्या म्हणजे भाती आम्हाला आत्ता का आलं ए गोट्या का गोट्या जेवण बघू तू काय भात झालाय बोटे बोटे एक घे. मोठे बोटे बब जेवणाच्या नावाखाली फक्त पुलावच होता आणि पुलाव पण असा होता का नाही की फक्त नमक आणि भात आणि त्यात आता पाणी नाही आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे आणि पाणी नसल्यामुळं जेवण काय खाली जाईना आता इथनं 1 किलोमीटर आहे आणि आपल्याला ह्या पुलावनं जायचं झुलत्या पुलावरनं ए बाबा थांब मला जाऊ दे आईच्या गावात डेंजर आहे डेंजर आहे एकटंच असल्यामुळं लईच जोरात झुलत होता टोल गेला असता तर डायरेक्ट कुठल्या तरी नळातून बाहेर आलो असतो ती कुठे गेली ती एकटाच आहे मी इथं दुसऱ्या आपल्याला इथं फेस्टिवल दिसणार आहे आणि सगळी थांबली तिथे 1.5-2 वा ते रस्त्यात नव्हता की पाणी बंद करणार आहे दुपटा वाव खतरनाक सो ब्युटिफुल ये आता एनर्जी आली एक्साइटमेंट वाढली आता उठ लवकर सेकंड लुक खतरनाक ए पता 1 मिनिट साईडला ओ भाई खतरनाक
काय दिसत आहे यार. जवळ आलाय, जवळ आलाय, दूधसागर जवळ आलाय. दूधसागरचा ट्रेक कंप्लीट जर झाला आहे, खरं ड्रोन शॉट घेता येणार नाही. दूधसागरचा ट्रेक कंप्लीट तर झाला आहे. खालचा व्ह्यू बघायला आला फक्त. ट्रेक कंप्लीट झाला आहे. खरं पाऊस एवढ्या जोरात आहे ना की ड्रोन मी 1 सेकंड सुद्धा उडवू शकत नाही. आणि आता हे जे पूर्ण जंगल आहे, ह्या जंगलामध्ये फक्त आमचा ग्रुप लास्ट उरला आहे, बाकी सगळं रिकामे आहे. त्यामुळं जे आमचे गाईड आहेत ते पण आम्हाला म्हणालेत की लवकरात लवकर इथनं जायला पाहिजे, कारण की अंधार झाला तर बाहेर जायला अवघड होणार आहे. हा ड्रोन व्ह्यू घ्यायचा होता पण नशिबात नव्हतं, कारण की इतका बेकार पाऊस चालू आहे की शक्य नाही, ते नाहीच होऊ शकत. शुभ रील्स लाईक शेअर सबस्क्राईब, कळलं काय? पाहिलं ॲटिट्यूड ते म्हणा असेल जा की बाबा ए बाबा, ते गिरणी कामगार दिसला लागलाय. मला काय कसं वाटलं? मस्त. काय नाचलेस काय माहिती, नाचा. दुपारचे करेक्ट 3:30 वाजले आता आणि आम्ही रिटर्न चाललो आहे. ट्रेक इथंच कंप्लीट झालेला आहे. आणि आता जाता जाता आमचा असा टॉपिक चालू होता की खरंच इतकं वर्थ होतं का दूधसागरचा ट्रेक. म्हणजे जितकं आम्ही हाईप क्रिएट केली होती स्वतःमध्ये की दूधसागरचा ट्रेक इतकं चाललो, तर इथं खाली दूधसागरचे येऊन ट्रेक कंप्लीट करून रिटर्न जाणं अजिबात वर्थ नाही आहे असं आम्हाला तर वाटलं सगळ्यांना. कारण मेन जो सीन आहे, मेन जो व्ह्यू आहे तो वरचाच आहे. जर वरचा ट्रेक असेल तर 100% तो वर्थ असणारच, पण हा अजिबात नाही आहे. खालून असं वाटतं की नॉर्मल धबधबाच आहे. आम्हाला तर टेन्शन नाही, आमच्यासोबत एक जादूबी आहे आणि ते ऋतिक रोशन सोबत आला त्याच्या. ओम 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 ओम. ते नाही हे तू इकडे याच्यात इकडे बघ. खरं खरं सांगायचं, ट्रेक चांगला होता? व्यर्थ होता का? चांगला होता म्हणजे वरतीट होता का? अरे तिथं गाडी येते म्हटल्यावर. अरे तू वरतीट होता म्हणजे तिथं गेल्यावर असते ना की भाई कोकण काढा. आपण गेलेलो कोकण काढायला कसं चागो हा कोकण काढायला भाई. मी एक सांगू काय, ट्रेक व्यर्थ गेलाय. पिक्चर पडलाय हाईपचा आणि सगळा म्हणजे रे गावात पाय चिखलात गेलाय. नाही चिखलात पाय आहे. मागाशी आपण ज्या झुलत्यापूरवरून आलेलो, झुलत्या पुलावरून आलतो करण्या, पाणी बघ कुठं आले भाऊ. पाणी वाढले अजून. आपण थांबलो की आता पुढं काय बेकार फोर्स आलाय पाण्याला. नॉन स्टॉप पाऊस चालू आहे आणि पाणी वाढतच चाललंय रस्त्याचं. गरमागरम चहा आणि मॅगी तर खाल्ले, बॉडी गरम झाली इथं बसून बसून. आणि आता परत पावसात भिजत जायचं आहे.
लय बेकार विषय झाला. ते जे आमचे गाईड होते ते आम्हाला म्हणले की ह्या इकडं आत जावा. आम्ही आत जाऊन बसलो. आम्हाला विचारलं काय काय खाणार. सगळ्यांनी ऑर्डर दिली, मॅगी, ब्रेड आमलेट, चहा. आम्हाला वाटलं त्यांच्याकडून आहे कॉम्प्लिमेंटरी. ऑर्डर दिल्यानंतर आम्हाला कळालं की मॅगी 60ची आहे, चहा 30चा आहे, ब्रेड आमलेट 50 100 रुपयेचा आहे. आणि असं करत करत टोटल बिल झालं 1200 रुपये. आणि आमच्याकडे कॅशच नाही. आता असं ठरलं की खाली जाऊन गाईडला ते 1200 रुपये द्यायचे, मग ते इथं वर आणून देणार. पुढे का पुढे चालू गणपती बाप्पा. आम्ही तर जाऊ दे काय, आम्ही जाऊ दे सीट खाली. काय मलाच घाली तू. ऐसे सिचुएशन में हम कहाँ आ गए, फंस गए. हालेलुया. मागाशी फक्त गुडघ्यापर्यंत पाणी होतं, आता मग कुठपर्यंत आलं. आणि काय फ्लो आहे हो. अरे पण हे बघ काय भावा, अजून जरा पाऊस पडलाच नाही ना, आपण गेलो असतो. आणि आम्ही तिकडनं येणार बरं, आम्ही 3.5 किलोमीटर कव्हर करणार. पण तिकडून राहायला रिस्क आहे, रेल्वे पोलीस आणि येते. बट आम्ही नेतो, आमच्या रिस्कवर नेतो, असं काही नाही. बट तुम्हाला पण आम्हाला सपोर्ट करायचं पडणार. असं नाही की कोण आला किंवा कोण पोलीस, तर तुम्हाला बी सपोर्ट करावं पाहिजे. बरोबर दादा ॲडव्हेंचरवर ॲडव्हेंचर चालू आहेत. आता इथून गेले तर 6 किलोमीटर असं सांगितलं त्यांनी. आणि ते आम्हाला म्हणत आहेत की तिथून जाण्यापेक्षा इकडून एक शॉर्टकट आहे जो रेल्वे ट्रॅकवरनं जातो आहे, तिथून जाऊया. आणि त्यांनी फक्त म्हणत आहेत की जर RPI म्हणजे रेल्वे पोलीस फोर्स हे जे आले तर ते दंगा करायला लागले तर आम्ही फक्त त्यांना सपोर्ट करायचं की बाबा म्हणजे पाय ते जाम झाले, त्यामुळं आम्ही त्या रूटवरून जातो आहे. आणि सगळ्यांनी हो म्हणलेलं आहे, त्यामुळं आपल्याला आता इकडून जायचं आहे. पण बरं आहे, रेल्वे ट्रॅकवरून गेलेलं बरं आहे ह्या असल्या जंगलामधून जाण्यापेक्षा. आणि 6 किलोमीटरपेक्षा इथं 3 किलोमीटरमध्ये अजून जातो आहे. आयुष्यात ॲडव्हेंचरची कमी नाही आहे, फक्त बाहेर पडायची गरज आहे. हा आहे तो रेल्वे ट्रॅक. आणि आता ह्याच्यावरून जायचं ठरलं आहे आमचं. आता जस्ट इथूनच ट्रेन गेली होती. थोडं रिस्की आहे, पण 3 किलोमीटर वाचत आहेत आमचे, त्यामुळं ठीक आहे. काय लफडा नको आहे फक्त आपल्याला. आता माझ्या पूर्ण आयुष्यात कधी मी एवढं रेल्वेच्या ट्रॅकच्या मधनं चाललेलं नाही. आणि येऊ म्हणते मधनं का चाललीस, ट्रेन काय अचानक येणार आहे काय. हे अक्षा ये की आत. अरे तुला काय वाटते बिना हॉर्न मारता ट्रेन येणार, घेऊन जाणार आणि मोहन मारणार आहे. यायलाच तयार नाही. ये बाबा गपकी जरासं. काय थिंकिंग आहे, मी येतो बाबा बाजूला. वर्ण वायर बिअर आहे, कडपिटून अंगावर पडायची म्हणते. बहुतेक ट्रेन येणार आहे आता. आणि आम्ही तिथं जाऊन सेफली थांबायचा प्रयत्न करणार आहे. ट्रेनचा हॉर्नचा आवाज तर आलाय खरं. हे पब्लिक असं पळत चाललंय, कारण गाईड म्हटला की लांब असेल तर हॉर्नचा आवाज आलाय, पण तो म्हणतोय पुढे जाऊया आपण. त्यामुळं गडबडीत आपण पुढे चाललोय आता. ट्रेन काय आलं नाही बाबा, ट्रेनचा आवाज तेवढा आला. आणि तिथनं आम्हाला आता देऊ कुठंतरी खाली
खाड्या खोपड्यांनी घेऊन चालू हे असं ह्या एरियातनं तिकडं बाहेर शॉर्टकट बिटकट कुठनं मधनं घेऊन आला. शेवटी पार्किंगमध्ये आलो आम्ही. मागे जाताना इथनं आम्ही गेलेलो, आता इथनं आलोय. आणि ह्याच पार्किंगमध्ये आपल्या त्या बोलेरो थांबले होता. आता परत ते बोलेरो येणार आणि आम्ही त्यात बसून जाणार. शेवटी ट्रेक संपला. कसं वाटते तुम्हाला ट्रेक संपला? सध्या तरी पाय खूप दुखत आहेत. आनंदमयी वातावरण कुठे गेलं तुमचं? माती जाऊन पाय थोडे दुखत आहेत. तरी पण आता गाड्या यायच्या ह्या असं झालं की कधी बूट काढतोय. काढ की. गाडीची वाट बघावी, गाडी आल्याशिवाय ते काढणार नाही आणि बसवली ती अर्धा तास. तुमच्या मागून खूप आनंददायी वातावरण आहे छोट्या माणसांचं. ओ दादा तुमची गाडी चालली. ओ दादा हे काय ओ दादा तुमची गाडी चालली. वडा 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 तिची गाडी सोडा हो. त्याला मोल्लेमला जायचंय म्हणे कुठेतरी. मोल्लेम हो तुम्ही काय एकदम जबरदस्त पाऊस, खराब रस्ता आणि त्यात ते घाट सेक्शन मधली ट्रॅफिक. मला वाटते आमचे 2 तास गेले फक्त 70 किलोमीटर. 2-3 तास तर आरामात गेले. आणि फायनली आता आम्ही पोचलोय रामनगरमध्ये. रामनगरला पोचलेलो आहे. इथं आता आम्ही एक हॉटेलमध्ये जेवायला थांबलोय आणि इथून आता ऑलमोस्ट मला वाटतंय 160 किलोमीटर तरी असायला पाहिजे कोल्हापूर. एकदम कडक आणि जबरदस्त झोप आली मला. तर आता करण्या बेळगावपर्यंत गाडी घेईल. त्यानंतर मी सांगितलं त्याला की आपण शिफ्ट करू, तिथनं पुढे मी घेतो. रात के 2 बजे बिग बॉसच्या घरात बाहेर. राज सर आप यहाँ पे क्या कर रहे हो? अभी टी टाइम हो गया है. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे एकदम व्यवस्थित घरी कोल्हापूरला. सगळ्यांना आपापल्या घरी सोडून मी माझ्या घरी चाललेलो आहे. आणि आपला हा व्लॉग आज इथंच संपत आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी अशाच कुठल्या तरी धुरगुस घालणाऱ्या आणि ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.